नमस्कार. मार्च 2026चा उत्तरार्ध मिथुन राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 23 आणि 24 मार्च नंतर ग्रहांची स्थिती अशी बदलणार आहे की तुमच्या आयुष्यातील अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. विशेषतः बुध आणि गुरूची स्थिती तुम्हाला मोठे यश देणार आहे. 23 मार्च नंतर तुमच्या राशीचा स्वामी बुधू अनुकूल परिस्थितीत असल्याने नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल. जर तुम्ही पदोन्नतीची वाट पाहत असाल तर 25 ते 28 मार्च दरम्यान चांगली बातमी मिळू शकते. नवीन संधी शोधणाऱ्यांना परदेशातील किंवा मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीतून ऑफर येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोणासोबत भागीदारीत व्यवसाय करत असाल तर 24 मार्च नंतर जुने वाद मिटतील. शेअर मार्केट किंवा सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक करण्यासाठी 26 मार्चचा दिवस अत्यंत शुभ आहे. व्यापाऱ्यांसाठी नवीन क्लायंट्स मिळवण्याचा हा सुवर्ण काळ आहे. तुमची बोलण्याची पद्धत ग्राहकांना आकर्षित करेल. या काळात लक्ष्मीयोग तयार होत आहे. अचानक धनलाभाचे संकेत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न सुटतील. 29 मार्च रोजी विनाकारण खर्च वाढू शकतो, त्यामुळे चैनीच्या वस्तूंवर ताबा ठेवा. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. जर काही गैरसमज असतील तर ते 24 मार्च नंतर दूर होतील. अविवाहित लग्नांचे योग प्रबळ आहेत. घरांमध्ये मंगल कार्य ठरण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाजूने आनंदाची बातमी मिळेल. त्यांच्या अभ्यासातील प्रगती पाहून तुमचे समाधान होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ संमिश्र आहे. नसांचे विकार किंवा हाताचे दुखणे जाणवू शकते. मानसिक शांततेसाठी 23 मार्च नंतर दररोज 10 मिनिटे ध्यान करा. विशेष उपाय: दर बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा आणि विष्णू सहस्त्रनाम वाचा. हिरव्या रंगाचा वापर जास्त करा. हिरवा हा मिथुन राशीचा मुख्य रंग आहे. 23 मार्च नंतर महत्त्वाच्या कामासाठी जाताना हिरव्या रंगाचे कपडे किंवा हिरवा रुमाल जवळ ठेवा, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. 25 मार्च वार बुधवार हा दिवस तुमच्या राशीसाठी सर्वात शुभ आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. आर्थिक व्यवहारासाठी आणि गुंतवणुकीसाठी हा दिवस लाभदायी राहील. महत्त्वाची टीप: हा काळ तुमच्यासाठी संधीचा आहे, त्यामुळे आळस झटकून कामाला लागा. महत्त्वाचे लक्षात ठेवा: शुभ दिवस 25 आणि 26 मार्च विसरू नका. शुभ रंग हिरवा. हिरव्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करा. गुरुमंत्र: गणपती बाप्पाची उपासना करा. सर्व संकटे दूर होतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. श्री गणेशाय नमः.